सकाळच्या तासाला आपण वर्तुळाचे हे सगळे भाग शिकलो. तुम्हाला किती समजलेत हे बघण्यासाठी तुम्हाला मी एकेकाला बोलवणार आहे. चला, वर्तुळ केंद्र कोण दाखवतंय? या तस्कीर. कुठे पण वर्तुळ केंद्र? मग त्याच्या जवळ आहे ना अक्षर. गुड. हे आहे वर्तुळ केंद्र. गुड. चला, त्रिज्या दाखवायला कोण येतंय? प्रणाली. पट्टी पाहिजे. गुड. नाव दे त्याला. काय नाव दिले मी त्रिज्येला? एस आर. व्हेरी गुड. चला, आता व्यास. स्वानंदी व्यास काढणार आहे. व्यास कसा असतो रे त्रिज्येच्या? थांब, केंद्रबिंदू बघ. हा, व्यास कसा असतो त्रिज्येच्या? दुप्पट. आणि त्रिज्या व्यासाच्या? निमपट. गुड. हिने पण एसआरच नाव दिलं का? थोडस बाहेरून गेलंय, केंद्रबिंदूतून जायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आपण केंद्रबिंदूतून वर घेऊ थोडा. चला, आता जीवा. जीवा कोण दाखवणार? येताना पट्टीच घेऊन आलाय का सोबत? आता बघा, याने जीवा काढली खरी, पण ती पूर्ण टेकली का? जर ती टेकली नाही तर तिला जीवा म्हणता येत नाही. ते पूर्ण अशी टेकली पाहिजे. ठीक आहे, गुड. चला, अंतर्भाग कोण दाखवते? अंतर्भाग. अंतर्भागातील बिंदू दाखवले तरी चालतील. किती वेळा आतापर्यंत सांगितलंय असं उभं राहून लिहायचं की तुम्हाला पण दिसलं पाहिजे ना काय चाललंय. गुड. किती बिंदू दाखवले मी? 3. काय नाव बिंदूंचं? व्हेरी गुड. चला, आता बाह्य भागातील बिंदू किंवा बाह्य भाग कोण दाखवते? संस्कार. संस्कार. हो, आपल्या फळ्याला जेवढे बिंदू पडलेत कळतच नाहीये. बिंदू आपण तयार केले का आपोआप झाले. गुड. हे झाले बाह्य भागातील बिंदू. आणि ह्याच्याही पुढचं वर्तुळावरील बिंदू हे आपण इथं काढू शकतो. समजा मी इथं एच काढला, इथं आय काढला, तर हे झाले वर्तुळावरील बिंदू. समजला हा भाग तुम्हाला? रिव्हिजन साठी पुन्हा एकदा वहीवर काढून घ्यायचं. ठीक आहे.